नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. या मालिकेमध्ये पुढे आपण पाहतो की सावलीच्या गुरुकुलमध्ये आता सगळ्यांची एकसाथच एंट्री होणार आहे आणि सावलीचं सारं सत्य आता घरातल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे प्रेक्षकांनो. तर आपण आता पाहतो की इकडे घरामध्ये तर आता ओवी जी आहे ती गुरुकुलमध्ये तिला ॲडमिशन घ्यायचंच असतं. त्यासाठी अमृता आणि दोघी गुरुकुलमध्ये गेलेले असतात. अमृताला माहीत असतं की तिथे जगन्नाथजी आहेत म्हणून, त्यामुळे ती पुढे जाणं काही पसंत करत नाही आणि त्यामुळेच तिने ओवीला सांगितलेलं असतं की ओवी बाळा, आपण एक काम करूयात, म्हणून आपण सगळं घरातल्यांपासून लपवून करतोय ना, मग आपल्याला तुझं नावसुद्धा लपवून ठेवावं लागेल. आता जर तुला फॉर्म भरायचं असेल तर आपण ओवी, अमृता आणि सरनेम काहीतरी वेगळं देऊयात म्हणून, तेव्हा तुझी आयडेंटिटी जी आहे ती लपून राहील म्हणून. आणि ही सगळी गोष्ट कोणाला समजणार देखील नाही. नाहीतर गुरुकुलमध्ये जर समजलं तर कदाचित प्रॉब्लेम होईल म्हणून. त्यावरती ओवीसुद्धा तयार होते आणि त्यानुसार दोघीही आता गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेणार असतात. अमृता म्हणत असते की आपल्याला हे सर्व आता जपूनच करावं लागेल. जर हे सगळं घरातल्यांना समजलं तर आपल्याला खूप मोठं घरामध्ये सगळ्यांना सामोरं जावं लागेल. सगळे आपल्याला खूप ओरडतील म्हणून. तर इकडे आता मोनिका मात्र या अमृतावरती संशय घेत असते आणि ती तिलोत्तमाचे कान भरत असते. पण तिलोत्तमाने तिला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं असतं की अमृताबद्दल चुकीचा शब्द वापरायचा नाही, अमृतावरती असे संशय घ्यायचे नाहीत म्हणून. कारण की जर तू असं काही केलंस तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही, असं मोनिकाला तिलोत्तमाने धमकी दिल्यानंतर मोनिका आता जिद्दीलाच पेटलेली असते. ती म्हणत असते या अमृताचं नक्कीच काहीतरी चालू आहे आणि या तिलोत्तमाच्या नजरेमध्ये मला अमृताला पाडायलाच हवं. त्याशिवाय ही तिलोत्तमा म्हातारी जी आहे ती वटणीवरती येणार नाही. तर आपण पाहतो की आता दुसऱ्या दिवशी जे आहे ते जाणार असते, ती म्हणजे अमृता आणि ओवी गुरुकुलमध्ये. आणि तीच आता सगळे घरातून ऑफिसला जायची वाट बघत असतात. तर मित्र हो, आपण आता पाहतो की इकडे बबलूकडे सुद्धा एक जी आहे ती कंप्लेंट आलेली असते. ते असते गुरुकुलबद्दल. आता जगन्नाथजींनी जे आहे ते ते त्यांचं गुरुकुल चालू केलेलं असतं, पण त्या गुरुकुलवरती आता डोळा असतो, तो म्हणजे तिलोत्तमा आणि राजकुमार यांच्या या कंपनीचा. त्यांना ती जागा हवी असती स्वतःचं गोडाऊन तिथे चालू करण्यासाठी, कारण की खूप मेन पॉईंटला ती जागा असते, त्यामुळे त्यांचं लक्ष त्या जागेवरती असतं. त्यामुळे राजकुमारने स्वतःची माणसंसुद्धा तिकडे पाठवलेली असतात त्या जागेवरती. त्यामुळे आता तिलोत्तमाला सुद्धा त्या जागेबद्दल सांगितल्यानंतर तिलोत्तमासुद्धा त्या जागेबद्दल जे आहे ते डील फायनल करण्यासाठी गुरुकुलला जायचा विचार करते. राजकुमारसुद्धा म्हणत असतो की खूप चांगली आणि पॉईंटशीर अशी जागा आहे, मेन ते गोडाऊनसाठी आपल्याला खूपच उत्तम राहील म्हणून. त्यावरती इकडे सारंगसुद्धा आता गुरुकुलबद्दल जेव्हा बबलूने त्याला सांगितलेलं असतं की तिथे तिथे एक केस आलेली आहे आपल्यासाठी आणि ती जी महिला आहे तिचं सुद्धा तिच्या पतीबरोबर पटत नाही आणि त्या जागेचा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे काही गुंड तिथं आले होते आणि त्या महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. पण झालं असं आहे मित्रांनो की सारंगने आता रजतच्या बायकोला सुद्धा सांगितलेलं असतं की वहिनी, तुम्ही आमच्यासोबत काम करायला तयार आहात का म्हणून. कारण की आमच्या टीममध्ये एक महिला असणं खूप गरजेचं आहे, कारण की एक महिलाच दुसऱ्या महिलाला व्यवस्थितपणे समजून घेऊ शकते म्हणून. त्यावरती आता ती सुद्धा तयार झालेली असते. त्यामुळे सारंग वहिनी आणि बबलू आता त्या गुरुकुलमध्ये एंट्री करणार असतात. आणि दुसरीकडे आपण पाहतो की तिलोत्तमा, राजकुमार आणि मोनिका सुद्धा तिकडे जाणार असतात, का तर डील फायनल करायची असते. तर इकडे आपण पाहतो की आता डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर राजकुमार अमृताला सांगत असतो, राजकुमार जो आहे तिलोत्तमाला सांगत असतो की तिथे आत्ताच नवीन क्लासेस चालू झालेले आहेत, ते गुरुकुल आहे आणि त्या गुरुकुलमध्ये आपल्याला ती जागा हवी आहे म्हणून. तिलोत्तमासुद्धा म्हणत असते की ठीक आहे, मग वेळ वाया कशाला घालवायचा, आपण आजच जाऊन तिकडे बोलूयात म्हणून. तर आता अमृता आणि ओवीला आलेलं असतं टेन्शन की आता आपण काय करायचं. हे जर सगळेच तिकडे गेले तर आपण त्यांच्या नजरेमध्ये दिसू आणि मग सगळ्यांना आपलं सत्य समोर येईल म्हणून. मग त्यावरती ओवी आता काही ऐकत नाही. ओवी म्हणते नाही, माझा क्लासचा आज पहिला दिवस आहे ना, तर मी काही क्लास बुडवणार नाही, मला आज जायचंच हवं. पण अमृता म्हणत असते की ओवी बाळा, अरे पण काय होईल जर सारंगला सगळं समजलं आपण काय करतोय ते, तर बाबा खूप ओरडेल आपल्याला आणि घरातल्यांना, आईला आणि तिलोत्तमा मॅडमला आणि त्या मोनिका काकूला जर समजलं ना, तर तुला माहिती आहे ना ते कसे आपल्याला बोलतात ते. त्यावरती ओवी आता म्हणत असते ठीक आहे काकू. मग ती विचार करायला लागते की आपण आता काय करायचं म्हणून. पण पण मित्रांनो, आपण पाहतो की आता सारंग, बबलू आणि वहिनी यांची एंट्री आता तिथेच झालेली असते.
पण सावली आता सारंगला आणि त्या दोघांना एकत्र बघून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. पण तिला वाटतं की ते आपल्या मुलीच्या ॲडमिशनसाठी आलेले असतील म्हणून. पण बबलू सावलीला बघून तिच्या जवळ जातो. बबलू जो आहे तो सावलीशी बोलायचा प्रयत्न करतो, पण सावली सारंगच्या काही समोर थांबत नाही. ती तिथून निघून दुसऱ्या रूममध्ये गेलेली असते. अबीर मात्र इकडे सारंगच्या समोर येतो आणि सारंग सारंग अबीरला बघून सारंगला आश्चर्याचा धक्काच बसतो. सारंग म्हणतो, अबीर तू तू इथे? तेव्हा अबीर सांगायला लागतो की हे गुरुकुल माझ्या आईनेच चालू केलेलं आहे म्हणून. आणि पहिलं म्हणजे गुरुकुलचं नाव. बाहेर जेव्हा सारंग गुरुकुलचं तिथे नाव पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो की सावली आणि अबीर हा सावलीचा मुलगा. त्यामुळे तो देखील आता काही सावलीकडे भेटण्यासाठी जात नाही, कारण की त्यालाही असं वाटलेलं असतं की सावलीने दुसरं लग्न केलं की काय. आणि सावलीला असा गैरसमज झालेला असतो की सारंगसोबत ही जी महिला आहे ती त्याची बायको होती. तिला सावलीने मंदिरामध्ये पाहिलं होतं, त्यामुळे सावलीसुद्धा सारंगशी बोलायला जात नाही. तर अबीर विचारत असतो की काय शेठ, तुम्ही इकडे कुठे? तुमचं पण मुलीचं ॲडमिशन करायचं की काय? ओवी कुठं आहे? आणि ती आली नाही का क्लासला? त्यावरती सारंग म्हणतो, ओवी ओवी कशाला इथे येईल म्हणून. त्यावरती अबीर म्हणत असतो की नाही, ओवीला सुद्धा गाणं शिकायचं होतं आणि ती येऊन इकडे तिच्या काकूसोबत आली होती. हे ऐकून सारंगला मोठा धक्काच बसतो. मग काय आता बबलू म्हणत असतो, सारंग वहिनीशी बोलायला हवं, सावली वहिनी. पण आता सारंग मात्र म्हणत असतो, नाही बबलू, आपल्याला आता इकडे काहीच काम राहिलेलं नाहीये, आपण इथून जायला हवं. आणि सारंग जो आहे तिथून निघणारच असतो. तितक्यात तिलोत्तमा, राजकुमार आणि मोनिका त्या ठिकाणी आलेले असतात. यांना बघून सारंग थांबतो आणि म्हणत असतो, तुम्ही इकडे कशी? त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते, सारंग तू इथे काय करतोयस? त्यावरती राजकुमार सांगत असतो, अरे या जागेसाठी डील करण्यासाठी आम्ही आलो आहोत म्हणून. मग काय आता इकडे वॉचमॅनला सांगून सावलीला बाहेर बोलवलं जातं. सावली बाहेर येते तर बघते तर सगळी अख्खी फॅमिली समोर येऊन उभी राहिलेली असते. सावलीला मोठा धक्काच बसतो. आता इकडे सावलीला बघून पहिलं तर राजकुमारच्या पायाखालची जमीनच हादरते. तिलोत्तमा म्हणते, ही पोरगी. आणि तिलोत्तमाचं लक्ष त्या गुरुकुलकडे जातं. तर गुरुकुलला नाव दिलेलं असतं स्वर सावली गुरुकुल म्हणून. आणि हे ऐकून तिलोत्तमाला सुद्धा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा म्हणत असते, राजकुमार चल इथून म्हणून, आपल्या इथं काहीच काम नाही. पण सारंग, तुझ्याशी मी घरी गेल्यावरती बोलते, तू इथे काय करतोयस नेमका? तिलोत्तमाला वाटत असतं माझ्या माघारी सारंग इकडे सावलीशी बोलतो की काय, तिच्याशी तिने संबंध ठेवलेत की काय, असं आता तिलोत्तमाला वाटत असतं. पण त्यावरती सारंग तिला समजून सांगत असतो. मग काय आता इकडे राजकुमारला धक्का बसलेला असतो. पण सारंग सुद्धा तिथे गप्प असतो, कारण की त्याला वाटत असतं सावलीचं दुसरं लग्न झालेलं आहे की काय. पण मित्रांनो, आपण आता पाहतो की तिथे कोणती चर्चा अशी होत नाही आणि कोणतंही सत्य तिथे बाहेर येत नाही, कारण की सारंग आणि सावली दोघांचाही गैरसमज झालेला असतो. तर मित्रहो, आपण पाहतो की आता सगळेजण घरी आलेले असतात, सगळे शांत असतात आणि तिलोत्तमा सांगत असते, आपल्याला त्या जागेवरती आता काहीच इंटरेस्ट दाखवायचा नाहीये, त्या पोरीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं नाही म्हणून. असं तिने आता राजकुमारला सांगितल्यानंतर राजकुमार त्याच्या गुंडांना फोन करत असतो आणि तो सांगत असतो की हे बघा, मागच्या वेळेस ती पोरगी तुमच्या हातातून निसटली, तुम्ही खोटं बोललात म्हणून. आता पुन्हा त्याने तिचा ॲड्रेस दिलेला असतो आणि तिथे जाऊन तिला आता किडनॅप करायचं आहे म्हणून. मग काय आता दुसऱ्याच दिवशी राजकुमारची माणसं गुरुकुलमध्ये पोचलेली असतात. CCTVमध्ये आता इकडे जे आहे जगन्नाथजींना समजतं काही टपोरी माणसं त्यांना आतमध्ये येताना दिसलेले असतात. त्यांना थोडासा संशय येतो की प्रॉपर्टी खरेदी करणारी तर माणसं नाहीत ना. आणि जगन्नाथजी त्यांना पकडतात आणि पकडल्यानंतर तिथे सावली येते. सावली आणि जगन्नाथजींनी आता इकडे फोन करून पोलिसांना बोलवलेलं असतं. सावली आत येते आणि सावली त्या गुंडांना बघून तिचा अगदी थरकापच सोडतो. तिला असं वाटतं की पुन्हा घरच्यांनी माझ्यासाठी गुंड पाठवले की काय. त्यावरती जगन्नाथजी म्हणतात, काय झालं सावली? तर सावली सांगते, हाच तो गुंड होता ज्याने माझी मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली, माझ्यावरती खूप वेळा हल्ला केला. आणि आता मग काय, जगन्नाथजी तिथे देवाला बोलवतात आणि देवाचा असा काही मार त्या माणसावरती पडतो की तो सारं सत्य आता राजकुमारचं सगळं बाहेर काढलेलं असतं. आणि त्या मोबाईलवरती आता राजकुमारचा फोन देखील आलेला असतो. राजकुमारने विचारलेलं असतं, काय रे, तुला काय नुसतंच मी पैसे देऊ का? तुझं काम झालं की नाही? त्या सावलीला किडनॅप केलंस की नाही? हे ऐकून सावलीला मोठा धक्का बसलेला असतो की राजकुमार आपल्या जीवावरती का उठलेला आहे बरं, हे सगळं काय चालू आहे नेमकं. आणि मग काय आता हे ऐकून सावलीला मोठा धक्का बसतो. तर आता
देवा हा सावलीला सांगत असतो की सावली सिस्टर तू एवढ्या दिवस कुठं होतीस. आणि मग काय आता इकडे देवा सारंगबद्दल सारं काही सावलीला सांगत असतो की सारंगचं आणि माझं कॉन्टॅक्ट हमेशा होत राहतं. तुला माहिती आहे का तू गेल्यापासून सारंगाशी कितीतरी मोडलेले संसार आहेत, ज्यांची लग्न मोडलेले आहेत त्यांचे पुन्हा संसार जो आहे तो थाटून देत असतो, त्यांना तो वाचवत असतो. म्हणून अगं सारंग एवढं प्रेम तुझ्यावरती कोणीच करू शकत नाही सावली, आणि तू का असं केलंस बरं. मग त्यावरती आता जगन्नाथजी सुद्धा देवाला सांगत असतात की यामध्ये सावलीचा काहीच दोष नाहीये, सगळं जे आहे ते राजकुमारने केलेलं आहे. आणि मग काय तिथे आता देवा सारंगला बोलवून घेतो. सारंगच्या बद्दल आता सावलीचा गैरसमज मिटलेला असतो, पण सारंगच्या मनामध्ये अजून सावलीबद्दल गैरसमज असतो, कारण की अबीर. मग आता इकडे जगन्नाथजी सुद्धा सारंगला सारं सत्य सांगितल्यानंतर सारंगला आता समजतं की सावलीने सुद्धा दुसरं लग्न केलेलं नाही. आणि त्या रात्रीची खरी स्टोरी जी आहे ती आता इकडे तो गुंडाच्या समोर सावली आणि तो गुंड सारी काही देत असतो की ते गुंड कबूल करत असतात की राजकुमारनेच आम्हाला सावली आणि तिच्या बाळाला मारण्यासाठी पाठवलेलं असतं. मग का आता हळूहळू सगळ्या घड्या उघडत गेलेल्या असतात आणि राजकुमारचं सत्य आता बाहेर आलेलं असतं. मित्रांनो, तर तुम्हालाही वाटत असेल की असं लवकरात लवकर घडावं तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असे डेली ब्लॉग्स मी तुमच्यासाठी आणत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.